नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण आलेलो आहोत अजिंक्य साई आर्ट्स येथे विलेपार्ले पूर्व इथे, कारण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे आणि असे सुंदर सुंदर बाप्पा आज आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण हे बाप्पा बघून तुम्हाला इथे निश्चित यावंसं वाटेल। चला तर मग। माझं नाव नितीन खानविलकर, माझ्या गणपती मंडपाचं नाव आहे अजिंक्य साई आर्ट्स, विलेपार्ले पूर्व, शहाजीराजे रोडला आहे। अच्छा, आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या? माझ्याकडे लाल मातीच्या मूर्त्या असतात, पीओपी, शाडू मातीच्या आणि आपल्या कस्टमाइज केलेल्या मूर्त्या भेटतात कपड्यांच्या। अच्छा अच्छा, आणि कस्टमाइज पण करून देता? म्हणजे ते जे वस्त्र रॅप करून कस्टमरच्या आवडीप्रमाणे करून देतो आम्ही। आवडीप्रमाणे करून मिळतो। आणि आता किती वर्ष झाली हे सुरू करून? जवळजवळ 9 वर्ष आली आम्हाला। 9 वर्ष सुरू झाली। कसा आहे पार्लेकरांचा प्रतिसाद? चांगला प्रतिसाद असतो। पार्ल्याच्या बाहेरनं पण काही येतात ना, पार्ल्याच्या बाहेरून पुण्यावरून येतात काही लोक अरे वा, घ्यायला मूर्त्या। आज आम्हाला अशी एक सुरेख मूर्ती दाखवा जी सगळ्यांनी बघितली पाहिजे। या ही स्वतः पेंटिंग केलेली मूर्ती आहे। अरे वा, मस्त सुंदर गजमुख बघायला मिळतंय आपल्याला। सुंदर। हा जो कलर दिलेला आहे ना वरती, कलर आहे ना? हा कलर आहे। हे गजमुख मूर्ती आहे, गजमुख मूर्ती आहे आणि अक्षरशः असं वाटतंय की मातीतनं बनवलेलं मुख आहे ना ते, पण हा रंग वापरलाय ना वरती? रंग वापरलेला आहे, रंग वापरलेला आहे। अशा सुरेख सुरेख मूर्ती आहेत। अजून बघूया आपल्याला काय विशेष बघायला मिळतं इकडे। ऑफकोर्स गणपती बाप्पा हे कस्टमाइज केलेली मूर्ती, कपडे घातलेली आहे पण कस्टमाइज करून। अच्छा, हे बघा काय बात आहे, बाप्पा इतके सुरेख दिसत आहेत। सुरेख असा टिळा आणि हे वस्त्र बघा। बाप्पाच्या हातात मोदक पण आहे। पुढे घ्या। इथे या मूर्तीचं काम चालू आहे बाप्पा। एक कांतारा लुक, इव्हन कस्टमाइज केलेली आहे। अच्छा, हे कांताराचं रूप आहे। अजून काम चालू आहे हिचं का झालंय? टायमर बाकी आहे अजून। सुरेख। थोडंसं वरती करून बघतो आपण। सुंदर। हे रंगकाम इकडे झालं की? गोल्डन कलर आम्ही ते मारला। सुंदर। साधारण हे कलर काम केले इकडे मूर्ती केलेली आपण कलर काम। अच्छा, ह्याचं चालू आहे का झालंय पूर्ण? थोडं बाकी आहे अजून, गोल्डन बाकी आहे ना वरती ना? अच्छा, आणि इथे अशा प्रकारे तुम्ही घेऊन मूर्तीला रंगकाम करता, बरोबर आहे ना? सगळं साहित्य इथे ठेवलेलं काम बाकी आहे, पेंटिंग करायची आहे। आणि इथे ह्या काही गणपती बाप्पा आहेत ज्यांना अजून रंगकाम बाकी आहे। इथे अशा छोट्या छोट्या मूर्त्या पण आपल्याला मिळणार आहे। साधारण किती इंचापासून मूर्ती? 9 इंचापासून ते 2.5 फुटापर्यंत मूर्ती आपल्याकडे। 3 फुटाची पण आपल्याकडे। 3 फुटाची पण आहे, ती पण कागदाची। अशा कागदाची मूर्ती? अरे वा, ही 3 फुटाची कागदाची मूर्ती आहे आणि ह्याला रंगकाम चालू आहे ना? चालू आहे, रंगकाम बाकी आहे, पुन्हा डायमंड वर्क आहे। अच्छा, डायमंड वर्क आहे। मग ही एकदम वजनाला हलकी असेल ना? 3 फुटाची मूर्ती आहे ही जास्तीत जास्त। हे पण सुरेख असे गणपती बाप्पा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। सुंदर। स्वामींची आहे। आणि स्वामींचं स्वरूप बघा। स्वामी स्वरूपामध्ये गणपती बाप्पा आहे। सुंदर सुंदर। साधारण एखाद्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला रंगकाम करायला किती दिवस लागतात? जास्त 1 दिवस लागतो की 2 दिवस? 1 ते 2 दिवस, कारण पावसाचे दिवस असतात म्हणजे सुकण्यासाठी वगैरे। सुकायला वेळ लागतो जरा। अच्छा, मूर्ती पूर्ण सुकल्याशिवाय कलर बसवत नाही? अच्छा, आणि इथे तुमच्याकडे फक्त रंगकाम करूनच म्हणजे मूर्ती बनवण्याचं काम इथे जागा नाही ना तेवढी बनवायला? त्याच्यामुळे रंगकाम होतं आपल्या इथे। इथे पण हे माऊलीचं स्वरूप आहे। हे दत्ता अवतार। हे दत्ता अवतार आहे। सुरेख वेगवेगळ्या मूर्ती आहेत। नरसिंह अवताराची मूर्ती आहे। हे पण नरसिंह अवतारातली पण आपल्याला म्हणजे भक्त प्रल्हादाच्या स्वरूपात बाप्पा नरसिंह देवाच्या मांडीवर बसलेले आहेत, तर हे तुम्ही बघू शकता। सुंदर। आणि साधारण आता किती दिवस आधीपासून तुम्ही हे काम चालू करता? म्हणजे आमचं वर्ष झालं असतं।
वर्षभर. हा लहान मोठं काम चालू असतं आमचं वर्षभर, काय ना लहान काय. मोठं म्हणजे कशा स्वरूपामध्ये? चॉईस करण्यापासून पेंटिंग पासून अच्छा, त्या सगळं चालू ह्याच्यामध्ये. असतं. पण इथे जे हे कार्यशाळा 2 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आणि बुकिंग साधारण किती दिवस आधी घेता मग? का वर्षभर चालू कस्टमर वर्ष संपून करत असतं आम्हाला वर्षभर चालू की आम्हाला अशी मूर्ती पाहिजे तशी पाहिजे. हा, बरोबर आहे. आता शाडू मातीची एखादी मूर्ती बघायला त्यावेळेस मिळेल आहे आपल्याला? माती, हे संपूर्ण साडू माती मूर्ती आहेत. अच्छा, या 9 सगळ्या- इंचापासून ते हे बाल स्वरूप आहे. बाल स्वरूप आहे. या सगळ्या शाडू मातीच्या मातीचे आहेत आहेत. ही लाल मातीची आहे आपल्याकडे. हे घराच्या अच्छा. कुंडीचे माती असते ना आपली, ना? अलग आपली ही लाल आहे. शाडू माती आहे आणि ही लाल मातीची आहे. सुंदर, ही पण छान आहे. आणि इथे लाल- पण अशा लहान लहान मूर्ती आहेत. हे सुरेख मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आहे. श्वेतवर्ण. हा, सुंदर सुरेख मूर्ती आहे. शेला वगैरे असं मल्टी कलरची झालर लावलेला आहे आणि पूर्ण व्हाईट मध्ये. सुरेख, मस्त. बाकी पण बऱ्याच मूर्ती आहेत. गणपती बाप्पा आहे, बाल स्वरूप आहे. सुंदर. ह्याचं कलर काम इकडेच केलाय का? हे करून नाही आलेलं? करून आणले, गोल्डन मारले ते. हा हा, गोल्डन केलेलं आहे. मस्त. आणि सगळ्या शेला, पेटा. ही कशामध्ये? ही पीओपी मध्येच आहे? ही मातीमध्ये माती. इथेच आम्ही काम केले पूर्ण पेंटिंग. अच्छा. सुंदर. मस्त. त्याच्या आखणीमध्ये सगळं इथं केलं आम्ही. हा. हे तुकारामांची पण आहे. संत तुकाराम यांच्या स्वरूपात पण यंदा गणपती बाप्पा दिसतात. ती कशामध्ये आहे? कृष्ण अवतार आहे. हा, हा. म्हणजे काम बाकी आहे. कृष्ण अवतार आहे पण नाही, कशामध्ये बनवली आहे? पीओपीचे. ही पीओपी आहे का? पीओपी आणि कागदाची मूर्ती किंवा मग मातीची मूर्ती. कागदाची. हा, पण त्याच्यामध्ये ना कलर बसायला कोणामध्ये पटकन कलर ऍब्झॉर्ब होतो? पीओपी मध्ये. पीओपी मध्ये होतो. कागदामध्ये वेळ लागतो का? मातीमध्ये आणि अष्टविनायक पण दिसतंय गणपतीच्या सभोवती. ती कशामध्ये बनवलेली आहे? पेपराची. अच्छा. पेपर लगदा असतो ना हा, तो मिक्स त्याच्यामध्ये. आणि पेंटिंग पण इथेच केली केलंय. आहे. सुंदर. एक मूर्तीचं स्वरूप तुम्ही बघा. दाक्षिणात्य पद्धतीने या मूर्तीला अलंकार आणि त्याचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. विठ्ठल नाही. श्रीनाथजींच्या स्वरूपात गणपती बाप्पा. इतकं सुंदर रूप दिसतंय. बऱ्याचशा मूर्तींचे कलर काम वगैरे झाल्यामुळे आणि ऑर्डर्स बुक झाल्यामुळे प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवलेले आहे. हा बाबा, तरी डोळे किती सुंदर दिसतात. आखणी बाकी डोळे काढायचे. या सगळ्या पेपरमध्येच आहेत ना? कसं एक वेगळ्या प्रकारे रंगकाम केलेली मूर्ती आहे. लाल माती कुंडी मधली. लाल मध्ये हलकी अशी. लालबागच्या राजाचं स्वरूप पण आपल्याला इथे दिसतंय. या मूर्तीचं काम म्हणजे रंगकाम पेंटिंग चालू बाकी आहे, आहे. कलर काम बाकी आहे. आणि याच्या मुकुटामध्ये त्याचं काम पूर्ण बाकी आहे इतकं अजून. सुंदर बघायला मिळेल. सुंदर. त्याचं चालू आहे कलर काम ना? स्प्रे अष्टविनायक. करत असतील ना? हा बॉडी स्प्रे आणि अच्छा, अष्टविनायक आहे त्याच्यामध्ये. बरोबर, असं आपल्याला दिसतं. साधारण दरवर्षी किती मूर्त्या तुमच्याकडे असतात? 300. 300 300 थोडं वर असतं. 320 325 च्या आसपास आणि असतात. तेवढ्या ऑर्डर्स पार्लेकर असतात. आणि सभोवतालच्या पार्ले बाहेरचे पण प्रतिसाद असतात. असतो. नाही, खूप छान वाटलं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघून. आणि अजूनही यांना कोणी कॉन्टॅक्ट केलेला नसेल तर स्क्रीनवरती दिलेले आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स.
तर तुम्ही करू शकता आणि ॲड्रेसही आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही स्वतः व्हिजिट करून इथे बाप्पांची वेगवेगळी स्वरूपं आहेत ती बघू शकताय आणि नक्कीच जो बाप्पा आपल्याला जे स्वरूप आवडेल ते तुम्ही इथे या. बुक करू शकता. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.